आज आपलं छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास आज 28 तारखेपासून चालू झाले ते 29 मार्चपर्यंत आपला असणार आहे। तर याच्यामध्ये उरणकरांना मी खास करून संदेश देतोय की आपला जे विमला तलाव आहे उरणमधला, जिथे आपला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे, तर विमला तलावाजवळ रोज संध्याकाळी 7:30 वाजता ते 8:30 पर्यंत असा 1 तासामध्ये आपला बलिदान मासाचा कार्यक्रम असणार आहे। संभाजी महाराज यातना सहन केल्या पण आपला धर्म सोडला नाही। तेव्हा जर संभाजी महाराजांनी आपला धर्म सोडला असता तर आज तुम्ही आम्ही हिंदू नसतो। धर्मासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, अनेक यातना सहन केल्या, त्यांचे डोळे काढले गेले, त्यांच्या हातापायाची नख काढली, हातापायाची बोटांचे तुकडे गेले, अंगाची कातडी सोडली, त्यांची जीभ काढली, अशा अनेक प्रकारच्या यातना संभाजी महाराजांनी सहन केल्या। कोणासाठी? तर आपल्या हिंदू धर्मासाठी। आपली घरातली व्यक्ती जाते तेव्हा जे आपण 13 दिवस शोक पाळतो, त्याचप्रमाणे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज हे जवळजवळ 40 दिवस हलाल करून मारले। आपल्या शरीराला एवढा त्यांनी त्रास सहन केला परंतु धर्म चेंज केला नाही। शरीरासाठी एवढा त्रास सहन केला महाराजांनी पण आपला धर्म सोडला नाही आणि हे आपले हिंदू लोकांना समजलं पाहिजे। महाराजांबद्दल सगळ्यांना सांगितलं पाहिजे की आपले महाराज काय होते, आपल्यासाठी त्यांनी काय केलंय, काय त्याग केलाय, हे लोकांना समजलं पाहिजे। म्हणजे फाल्गुन महिना जो आहे, फाल्गुन प्रतिपदा आज प्रतिपदा आहे, ते फाल्गुन अमावस्यापर्यंत, ज्या दिवशी अमावस्याला म्हणजे संभाजी महाराजांना ते औरंगजेबाने पायाच्या खालीपासून ते वरती डोक्यापर्यंत तुकडे तुकडे केले त्यांनी ते औरंगजेबाने, आणि त्यांना शेवटच्या दिवशी मारून टाकलं अमावस्याला। तर त्या अमावस्यापर्यंत आपण हा धर्मवीर बलिदान मास पाळणार आहोत। तर आता व्हिडिओमध्ये आपले शेवटपर्यंत राहा, जे काय असेल ती पूर्ण माहिती आपल्याला देणार आहेत सगळीच जण। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। नमस्कार मंडळी, मी हितेन ठाकूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हितेन ठाकूर ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी आज आपण आलो आहे उरण गार्डनमध्ये, आपली महाराजांची स्मारक आहे तिथे, आणि आज या व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणजे बलिदान मास असणार। आपला दादा आहे आपल्यासोबत। दादा तुझं नाव? माझं नाव विक्रम वसंत पाटील, राहणार पनवेल। आज दादा आपला काय असणार आहे इथं कार्यक्रम? आज आपण हा कार्यक्रम म्हणजे हा दुःखाचा महिना असणार आहे, फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या, ज्या काळामध्ये धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं आणि आपल्या धर्माचं रक्षण केलं। तर ते यांनी जे बलिदान दिलेलं आहे, त्यांना ज्या औरंगजेबाने 30 दिवस यातना दिलेल्या आहेत, ते यातना कुठेतरी हिंदू समाजाला कळाव्यात आणि त्या हिंदू समाजाला त्याची जाणीव व्हावी, यासाठी आपण धर्मवीर बलिदान मास हा आजपासून त्याचा प्रारंभ होणार आहे। तर त्यासाठीच आपण सर्व इथे जमलेले आहोत। तर ते त्याची पुढे सुरुवात तुम्हाला बाकीचं जर काही माहिती असेल ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल, पण आता आपण त्याची सुरुवात करणार आहोत। धर्मवीर बलिदान मासाची ध्येयमंत्र, प्रेरणामंत्र आणि संभाजी महाराजांचे काही श्लोक आहेत जे आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी यांनी दिलेले आहेत, ते सुरुवात झाल्यानंतरच बाकीच्या गोष्टी आपल्या होतील। आता सगळे आपले आहेत ते आलेले आहेत आणि प्रत्येक हिंदू ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर केली पाहिजे। आणि दादा 28 दिवस आपला हा पूर्ण फाल्गुन महिना जो असतो आपला हिंदू महिना, म्हणजे फाल्गुन महिना जो आहे, फाल्गुन प्रतिपदा आज प्रतिपदा आहे, ते फाल्गुन अमावस्यापर्यंत, ज्या दिवशी अमावस्याला म्हणजे संभाजी महाराजांना त्या औरंगजेबाने पायाच्या खालीपासून ते वरती डोक्यापर्यंत तुकडे तुकडे केले त्यांनी ते औरंगजेबाने, आणि त्यांना शेवटच्या दिवशी मारून टाकलं अमावस्याला। तर त्या अमावस्यापर्यंत आपण हा धर्मवीर बलिदान मास पाळणार आहोत। तर आता व्हिडिओमध्ये आपले शेवटपर्यंत राहा, जे काय असेल ती पूर्ण माहिती आपल्याला देणार आहेत सगळीच जण। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। आणि दादा की जय। तर 30 दिवस हा कार्यक्रम आपण किती दरम्यान करणार आहोत? म्हणजे हा फाल्गुन फाल्गुन महिना जो आहे ना, तो आपण संभाजी महाराजांना एक बलिदान मास निमित्त त्यांना श्रद्धांजली वाहतो। ती श्रद्धांजली वाहत असताना त्यांना ज्या यातना त्या औरंगजेबाने दिलेल्या आहेत, तर त्या यातनांची जाणीव आपल्याला व्हावी, यासाठी आपण काय करतो, आपले काही धारकर जे आहेत किंवा काही शिवभक्त आहेत, काही शंभू भक्त आहेत, ते डोक्यावरचे केस काढतात। काही लोक महिनाभर मिष्टान्न म्हणजे नॉनव्हेज खात नाही, काही लोक गोडधोड खात नाही, काही लोक चहा सोडतात, काही लोक त्यांच्या आवडीची कुठली गोष्ट असेल तर ती सोडून देतात या महिनाभर, कोणी पायामध्ये पादत्राणे महिनाभर घालत नाही। तर अशा प्रकारे त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा एक त्यांचा प्रयत्न करत असतात। तर ते आपण जे काही आपण जर कोणी बघत असाल की धर्मवीर बलिदान मास म्हणजे नक्की आपण काय केलं पाहिजे, म्हणजे कोणता आपण कुठल्या गोष्टीचा त्याग केला पाहिजे, ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्या गोष्टीचा आपण संभाजी महाराजांसाठी त्याग केला पाहिजे। संभाजी महाराजांनी जी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं धर्मासाठी, ती धर्माप्रती असलेली त्यांची निष्ठा ही आपल्या हिंदूंच्या सुद्धा अंगात आली पाहिजे, यासाठीच आपण धर्मवीर बलिदान मास हा संपूर्ण हिंदू समाजाने पाळला पाहिजे।
जय शिवराय. आता आपण आजच्या या सगळ्याला सुरुवात करूया. जे काय असणार आहे ते आपल्याला सगळे आता आपले दादा आहेत ते लोक आपल्याला सांगतीलच. तर चला आपण सामूहिक पद्धतीने त्यांना एक श्रद्धांजली वाहूया आजची. चालेल. अशी नित्य 30 दिवस श्रद्धांजली आपण वाहणार आहोत. आणि कोणीही येऊ शकते. 30 दिवस इथे दादा येऊ शकतो ना. रोज सायंकाळी 7:30 वाजता. 7:30 वाजता कोणीही पण या. हिंदू आपण म्हणजे मनापासून संभाजी महाराजांनी काय आपल्यासाठी बलिदान दिलंय ते नक्की बघायला आता या व्हिडिओमध्ये. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सगळ्यात पहिले आपण इथं आता साफसफाईला सुरुवात करूया. त्याच्यानंतर जो आपला कार्यक्रम आहे तो पार पाडूया. सगळ्यात पहिले महाराजांजवळ आलोय आपण स्मारकाजवळ. तिकडून आपण साफसफाई करायला घेतली आता. बघा सगळ्यात पहिले आपण आलतो स्मारकाजवळ. महाराजांना हार वगैरे घातला. त्याच्यानंतर साफसफाई केली आपण. आणि इकडे हा फोटो ठेवलाय तो नक्की बघा. तर अजून काही माऊले इथे आपल्या इथे आहेत. विक्रमदादा पाटील आहेत. तर दादा आता हे मुंडन केलं जातं आहे. तर हे म्हणजे ज्यांना पालायचं आहे बलिदान मास त्यांनी कंपल्सरी हे मुंडन करायलाच हवं की दुसरं अजून काही गोष्टी तुम्ही सांगू शकता? ज्यांची खरंच संभाजी महाराजांवर श्रद्धा आहे. कसं हे केस काढणं म्हणजे काय आपल्या आवडीची गोष्ट आहे. म्हणजे केसांवर आपलं खूप प्रेम आहे. त्यामुळे ते दिलं तर ते उत्तमच आहे. ते जरी देता नसले तरी आपण काही गोष्टी आहेत ते आपण वर्जा करू शकतो. जसं की आपण जे आपलं गोड खाणं असतं, गोड खाणं असतं किंवा चहा असेल किंवा मिष्टान्न असेल म्हणजे नॉनव्हेज असेल त्या गोष्टी आपण सोडू शकतो. पायातली वाहन जे आहे आपलं पादत्राणे आहे ते आपण 30 दिवस न घालता राहू शकतो. अशा गोष्टी आहेत त्या आपण मनापासून करू शकतो. संभाजी महाराजांना त्यातून आपण आदरांजली वाहू शकतो. त्यांनी जो धर्मासाठी दिलेलं बलिदान आहे ते बलिदानाची जाणीव आपण आपल्या हृदयात ठेवू शकतो. त्यांनी एवढ्या म्हणजे ज्या यातना त्यांनी सहन केल्यात त्या याच्या म्हणजे आपण जे करतोय ते क्षुल्लक आहे. त्यांनी जे सहन केलं आहे ते खूप भयानक आहे आणि खूप म्हणजे त्याचा विचारही करू शकत नाही अशा त्यांनी यातना सहन केलेले आहेत. त्यांच्यासाठी एवढं करणं आपलं प्रत्येक हिंदूंचं कर्तव्य आहे. आता जो छावा पिक्चर आला तो तुम्ही बघितला असाल की नाही माहित नाही. छावा मी पण बघितला नाही. पण काही असे रील्स वगैरे व्हायरल झाल्या का छोटे छोटी मुलं पण त्याच्यात रडताना दिसले, मोठी माणसं पण रडताना दिसले. पण काही असे रील व्हायरल होतात का ते मला तर वाटतं स्टंटबाजी म्हणून काही व्हायरल होतात. तर आजचा जो बलिदान मास आहे तो खरंच अशा लोकांनी पाळला पाहिजे का? मी एक सांगतो की आम्ही एक आठवडाभरापूर्वी बलिदान मास चालू होणार होता. तर त्याचा प्रचारासाठी आणि प्रसारासाठी आम्ही एक टॉकीज आहे पनवेलच्या त्या बाहेर थांबलो होतो. आपले पत्रक घेऊन बलिदान मासाची आणि संभाजी महाराजांचा पोस्टर घेऊन थांबलो होतो. तर आम्ही ते चित्रपटगृहातून काही मंडळी बाहेर येत होते. आम्ही पाहिलं ते की अक्षरशः ते त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. म्हणजे खरंच त्या चित्रपटामध्ये दाखवलं आहे की संभाजी महाराजांनी किती यातना सहन केल्यात आणि त्या यातना आजच्या लोकांना म्हणजे आपल्या हिंदू समाजाला कळायला लागल्यात त्या चित्रपटाच्या माध्यमातून. तर ते हेच सांगणं आहे की आपण चित्रपट बघताय चांगली गोष्ट आहे. पण त्यांनी जे धर्मासाठी दिलेलं बलिदान आहे ते बलिदानसुद्धा आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. चित्रपट हा फक्त 3 तासापुरता आहे. पण जे संभाजी महाराजांनी जे बलिदान दिलं आहे आज आपण खऱ्या अर्थानं जे हिंदू आहोत, जे आपली धर्मसंस्कृती आहे, आपलं जे सण आहेत, सर्व समारंभ आहेत ते त्यांनी दिलेल्या बलिदानामुळेच शिल्लक आहेत. ती त्या जाणीव प्रत्येक हिंदूंना असली पाहिजे आणि त्या जाणीवेतूनच हे संभाजी महाराजांचं बलिदान मास हे प्रत्येक हिंदूंनी पाळलं पाहिजे. तुम्ही दादा कुठून आहात?
तिसरा सोलापूरवरून. सोलापूरवरून म्हणजे प्रॉपर सोलापूरचे काही इतर आता आता उरणला राहता. तर तुम्ही काय सांगू शकता बलिदान 5 वर्ष झालं मी बलिदान मास पाळतोय. पायातली चप्पल नाही घालत आणि आवडीची वस्तू चहा वगैरे सोडतो आणि 1 महिना कडक ह्याच्याने बलिदान मास पाळतो जवळ. आता हे सर्व तुम्ही पाळता, घरच्यांची प्रतिक्रिया काय असते? घरच्यांचा सपोर्ट कसा असतो? घरच्यांना अभिमान आहे की आपला घरातला एक मुलगा हिंदू धर्मासाठी पुढे येऊन कार्य करतोय आणि घरच्यांना अभिमान आहे की संभाजी महाराजांचा बलिदान मास तो एवढ्या कठोरतेने पाळतोय. तुम्ही पण दादा पाळणार आहेत का यावेळी? माझा हा 3रा वर्ष आहे. ओके. मी दरवर्षी आपलं अन्न त्याग एक टाईमच जेवतो. त्याच्यामध्ये गोड तिखट असं काही खात नाही, चहा वगैरे काही पित नाही. आणि दर आपलं ज्या संध्याकाळी जी संभाजी महाराजांना जी हे होते आपण पुष्प अर्पण करतो ते देऊन त्यानंतर आपण जेवण अर्पण करून हे 30 दिवस आपण हे जे सूतक आहे आपण हे पाळतो. तुम्ही इकडचे उरणचेच आहात का? साई उरणचे रायगड. तर मंडळी, बलिदान मास सुरू झाला आहे आजपासून आणि हे आहेत आपले छत्रपती संभाजी रायांचे मावले, जे कट्टर मावले बोलू शकते यांना. तर हे आज उरणमध्ये जमलेले आहेत. तर त्यांनाच विचारूया आपण मुंडन का केलं जातं. तर दादा तुमच्यापासून सुरुवात करतो. तर आज हे मुंडन चालू आहे इकडे, तर हे मुंडन का केलं जातं एक माहिती. सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी प्रतीक अमृते. मी थोडक्यात फक्त माहिती आपल्याला एवढीच देतो की आज आपलं छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान मास चालू होतो. तर आपण मुंडन, आपण हिंदू धर्मामध्ये आपण मुंडन का करतो की जेव्हा आपल्या घरातली व्यक्ती जेव्हा देवाघरी निघून जाते किंवा त्यांचं निधन होते तेव्हा आपण त्यांच्याप्रती त्यांच्यासाठी आपण केस दान करतो. तर तेच आपण संभाजी महाराजांसाठी आपण आपले केस दान करतो. तर तुम्ही बघू शकता का इथे केस दानचा कार्यक्रम चालू आहे आणि याच्यामध्ये 4 आपले मावळे आहेत, ते त्यांचे केस दान करणार आहेत छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रती. तर आपण त्यांच्यासाठी ती श्रद्धांजली म्हणून आपण ती केस वाहतो. तर त्यातलाच एक मावला आपल्याला इथं दिसतोय मुंडन करताना. तर त्या दादाला विचारूया, दादा तू कधीपासून हे बलिदान मास पाळतोस? आता हे माझं 3रं वर्ष चालू आहे आणि 3 वर्ष आलं मी हे मुंडन वगैरे करतो. तर तू आपल्या हिंदूंना काय एक संदेश देऊ शकतोस? बाबा आपल्या घरामधलं कोणी जर गेलं, म्हणजे आपले समजा वडील गेले, कोणी गेलं, तर आपण त्यांच्यासाठी हे सूतक वगैरे पाळतोच. पण आपले आई वडीलच ज्यांच्यामुळे आहे, त्यांचं अस्तित्व ज्यांच्यामुळे आहे, त्यांचे आपण लेकरं आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभूराजे. तर त्यांच्यासाठी आपण हे पाळणं गरजेचंच आहे. तर त्यांच्यामुळेच आपलं अस्तित्व आहे. आपल्या आईबापांसाठी आपण करतोय तर त्यांच्यासाठी करणं गरजेचंच आहे. त्याच्यासाठी मी त्याची आदरांजली म्हणून दरवर्षी करतो. तर दादा तुम्ही कुठून आले? सोलापूर करमाळा. आणि तुम्ही आता इथं उरणमध्ये किती वर्ष आले? 10 वर्ष झाले. 10 वर्ष आले म्हणजे उरणच्या स्थायिक झाले समजा. तर तुम्हाला काय माहिती आहे या बलिदान मासाबद्दल? आता बलिदान मासाबद्दल सांगायचं झालं तर तुम्हाला तर जो हिंदू आहे तर प्रत्येक हिंदूंनी बलिदान मास पाळलंच पाहिजे. कारण की आपलं जे हिंदूंचं अस्तित्व आहे ती केवळ आणि केवळ पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याच्यानंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज त्यांनी दिलेल्या त्यागामुळे आपण प्रत्येक हिंदू म्हणून आहोत आज. आणि बलिदान मास पाळताना प्रत्येक घरातील लहान असो किंवा मोठा असो किंवा थोर असो प्रत्येक व्यक्तीने पाळलं पाहिजे. एखादी गोष्ट जरी पाळली पाहिजे, कुणी केस काढले, कुणी बाबा चप्पल, काही घरात कार्यक्रम असतात ते कार्यक्रम करायचे नाहीत. 1-1.5 महिना कोणताही कार्यक्रम अटेंड करायचा नाही, किती जरी जवळचा असेल तरी. अशा छोट्या छोट्या गोष्टी जरी केल्या तरी ते आपल्यासाठी पुरेसे आहे. ओके, धन्यवाद दादा. जय श्री. तर अजून एक दादा आपल्या सोबत आहेत. दादा तुमचं नाव? माझं नाव अतुल सिंग आहे. मी मूलतः माझं गाव अयोध्येला आहे आणि मी जन्मापासून महाराष्ट्रात राहिलो आहे. आणि मी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजचे लहानपणापासून बरेच गोष्टी ऐकल्यात, किस्से ऐकलेत. पण आता जसं जसं पुढं ज्ञान भेटत गेलं तर बलिदान मासचं पण माहिती पडली आहे. आणि जसं जमेल तसं जे जमेल आजपासून मी महिनाभर चहाचा त्याग करीन आणि जे आहे ते लोकांना पण प्रेरित करीन की आपले एवढे मोठे मोठे शूरवीर ज्यांनी आपल्या धर्म आणि देशासाठी बलिदान दिलं आहे त्यांच्यासाठी आपलं छोटं तरी कर्तव्य करा आणि
निष्ठावान आपल्या धर्माने देशासाठी राहा. आता तुम्ही अयोध्यावरून आलात, अयोध्या तुमचा मूलगाव. हां. ओके, इथं किती वर्ष आली तुम्हाला उरणमध्ये? मला महाराष्ट्रात जवळजवळ 48 वर्ष झाली. मी बघतोय तुम्ही सर्व कार्याला फॅमिली सोबत असता, तुमची फॅमिली इन्क्लूड असते, प्रत्येकाची असते का असं नाही, पण तुम्ही आता फर्स्ट टाइम आम्हाला समजलं की तुम्ही अयोध्याचे आहेत. ओके, तर अयोध्या जवळचे त्यांनाच माहिती आहे. हां हां. मूलतः जर माझा जन्म वगैरे तुमचा एक चांगला संदेश आहे आमच्या उरणकरांना, स्पेशली उरणकरांना. काय की पहिले कोणतं राष्ट्र नव्हतं, काही नव्हतं. पहिले राज्य होतं लोकांचे. बरे बरे मोठे थोर जे आपले देश धर्मासाठी प्रत्येक युगात लढत गेले. प्रभू रामापासून श्रीकृष्णापासून छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, वीर महाराणा प्रताप, पृथ्वीराज चव्हाण, झाशीची राणी अहिल्याबाई होळकर, सगळ्यांनी धर्माने देशासाठी भरपूर काही झटल्याने लढले. म्हणून आपला देश आणि धर्म प्लस आपले पूर्वज ज्यांनी आपल्याला हिंदू बनवून ठेवला, त्यांनी किती कष्ट आपले आजोबा पंजोबा त्यांचे वडील यांनी सहन केलं असेल. 800 वर्ष मुघलांची गुलामी, 150 वर्ष इंग्रजांची गुलामी असून सुद्धा त्यांनी आपला धर्म नाही सोडला. तर आपल्या कुटुंब आपले पूर्वजांना पण आपलं अभिमान पाहिजे. आणि हे जे थोरून गेले त्याचं तर आपण ऋण नाही पडू शकत. किती केलं ते कमीच आहे. हे आपल्या हिंदू धर्माच्या आजकालचे लोक जी पाश्चात्य सभ्यता फॉलो करतात त्याला न फॉलो करता आजकाल यूट्यूबवर भरपूर काय आहे, तुम्ही ग्रंथ वाचा, आपलं ज्ञान घ्या. पिक्चर आला नसतं तर लोकांना संभाजी महाराज काय ते कळलं पण नसतं, त्यांचं बलिदान कळलं पण नसतं. इतिहास ॲक्च्युली तो लपवला गेलेला होता, लपवला गेला आहे. पण आता ते आहे ते वाचू शकतो आपण. भरपूर ग्रंथ आहेत. म्हणून जे सेक्युलर आहे ते सेक्युलरिझम सोडा. कमीत कमी देश धर्म आणि हिंदूसाठी हिंदू म्हणून उभे राहा. जे कार्य करतायत तुम्ही कार्यात नाही आले चालेल, पण त्यांच्या पाठी तरी राहा. त्यांचा विरोध तर नका करू. जय श्रीराम, जय शिवराय, जय संभाजी महाराज. तर मंडळी, मगाशी आपण हे दादा मुंडन केलं आहे त्याच्यातून मुलाखत घेतली. आता आपल्या बाजूला दादा आहे, तो मुंडन करते, आपण त्याच्यातून मुलाखत घेऊया. दादा, तू मुंडन करतोस, त्याचं वैशिष्ट्य आपल्याला थोडंफार तुझ्याबद्दल सांग. पण जेव्हा आपली घरातली व्यक्ती जाते तेव्हा जे आपण 13 दिवस शोक पाळतो, त्याचप्रमाणे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज हे जवळजवळ 40 दिवस हलाल करून मारले. त्यांचा पायाच्या नखापासून जे डोळ्यांपर्यंत पूर्ण वेदनादायक असा मृत्यूदेही हे केला आहे. त्यामुळं हे 40 दिवस आपण उपास पाळतो आहे ते आपल्यासाठी काहीच नाही. जो आपण आज हिंदू म्हणून नाव लावतो आहे, आपल्या कधी पण कुठं पण असा आपली जात सांगतो आहे का आपण हिंदू आहोत, आगरी आहोत, ती जे आपण अभिमानानं सांगतो आहे त्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांमुळे. माझं नाव अक्षय बालासाहेब सोनवलकर. मी बजरंग दल विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता आहे आणि आपली उरणला शाखा लागते. आणि आज आपण जमले आहोत इथे की संभाजी महाराजांचं बलिदान मास, आता फाल्गुन प्रतिपदा ते अमावस्या, ते तुम्हाला सगळी ती माहिती असेल. तू पण बलिदान मास पाळतोस का? हा पहिला वर्ष आहे तुझं? हा आपलं दुसरं वर्ष आहे. तसं मी पाळायचो पण असं मुंडनही करत नव्हतो. हे आपलं दुसरं वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे मी मुंडन करतो, एक टाईमचं जेवण करतो आणि पायामध्ये चप्पल नाही घालत. असं जे आपले हिंदू आहेत, ज्यांनी खूप साऱ्या हिंदूंनी म्हणजे ऑलमोस्ट 99% हिंदूंनी छावा पिक्चर बघितला, रडले सुद्धा, तर त्यांना या बलिदान मासाबद्दल काय तू माहिती देशील? आता आपण तो पिक्चर आला, बॉलिवूडने प्रथमच तो पिक्चर आला, तो अप्रतिम त्यांचं हेच. आणि त्याच्यातून बरेच लोकांना संदेश भेटला की खरी जाणकारी आली की औरंगजेब कसा होता, परत संभाजी महाराजांवर किती अन्याय झाले, त्यांचा छल किती गेला, त्यांना कसं क्रूरपणे मारण्यात आलं, ते आता हळूहळू तरुणाईला पण समजतं आहे. आणि त्याच्यातून लोकांना आता सोशल मीडिया थ्रू त्याचा भरपूर प्रचार पण होतोय की बलिदान मास काय आहे. काय या कारणाने दिला की तू हिंदू धर्म सोडून, म्हणजे संभाजी महाराजांना म्हणाले ते की तू हिंदू धर्म सोडून आमच्या धर्मामध्ये ये, आमचा धर्म स्वीकार कर, तुला जे पाहिजे ते देऊ आम्ही. पण ते संभाजीराजांना मान्य नव्हतं. त्यांनी ते एक दाखवून दिलं की पुढच्या येणाऱ्या हिंदू पिढीला की धर्म कसा जपायचा असतो. नाही तर आता सहज धर्म बदलतात लोक.
कोणत्या एक आमिषामुळे. त्यांना खूप आमिषं दाखवली, मारलं झोडलं, तू धर्म बदल, पण त्यांनी स्वतःचा प्राण त्याग केला पण धर्म सोडला नाही. हे धर्मवीर संभाजी महाराजांचं खूप मोठं बलिदान आहे आपल्या हिंदू धर्मासाठी. अशी प्रत्येक ते हिंदू राजांना असं तुम्ही बघितलं, आता पंजाब तिकडचे राजे त्यांना तर काय कशा प्रकारे मारले आपल्याला माहीत आहे. ते छोटे ते बाल सरदार होते, ते त्यांचं नाव काय आता, गुरु गोविंद सिंग यांचे, आणि जिवंत गाडण्यात आलं. म्हणजे एक प्रकारे बघायला गेलं तर हिंदू धर्माला आणि हिंदू लोकांना दाबवण्याचा खूप प्रयत्न करत होते. जे महाराज होते हिंदू धर्माचे त्यांना जास्त करून बरोबर. कारण कसं झालं की जे आपण इतिहास जो बघतो लहानपणापासून, आता आपण मराठी शाळेमध्ये शिकलो आहे, तर लहानपणापासून जे आम्हाला शिकवलं गेलं शाळेमध्ये ते परकीयांचं आक्रमण हे शिकवलं गेलं. पण जेव्हा आमच्या घरातनं जेव्हा आमच्यावरती जेव्हा संस्कार होत होते, आमचे आई, आमचे वडील, आमचे आजी आजोबा हे आम्हाला दरवेळी सांगत होते का एक राजा होता आणि त्या राजाची प्रजा ही अशी होती का प्रजेसाठी राजा हा नेहमी पुढे असायचा. इतर जेव्हा तुम्ही राजे बघाल तर प्रजा पुढे असते आणि त्याच्या मागे राजा असतो, पण आपला जो राजा होता हा छातीवरती पहिला वार घेणारा पहिला राजा छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज हे जे राजे होऊन गेले, त्याच्यामुळे आज मी तुम्हाला जो टिळा लावून दिसतोय ना तो त्यांच्यामुळेच आहे. आणि आपण काय करतोय का आपल्याला तो इतिहास विसरण्यासाठी आपल्याला दुसरे इतिहास शिकवले गेले, पण आपला जो मूळ इतिहास आहे तो लहानपणापासून, आता मला इतिहास माहिती आहे, मी माझ्या मुलांना शिकवणार, माझा मुलगा त्यांच्या पिढ्यांना शिकवणार, पण आपल्याला अशा काही गोष्टींमुळे किंवा इतर काही सोशल मीडियामुळे जे आपले इतिहास, जे हिंदू धर्माचा इतिहास आहे तो खूप लपवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांच्यानंतर कसं झालं का कुठलाही इतिहास जरी दाखवायचा झाला तरी सरकार जे होते, कुठल्या सरकारचं मी इथं नाव घेऊ शकत नाही, पण जे सरकार येऊन गेले किंवा होते ते अक्षरशः हिंदू धर्म दबवण्यासाठी खूप प्रयत्न करत होते. पण कसं असते का प्रत्येकाची ही वेळ असते, सूर्य जरी आज मावळला तरी तो उद्या उगवणारच आहे, तसा हा हिंदू धर्म आहे. तुम्ही खूप जरी लपवायचा प्रयत्न केलात तरी प्रत्येकाच्या नसानसात हा रक्तामध्ये आणि प्रत्येकाच्या मासामासामध्ये हा हिंदू रक्त धावत आलेला आहे. त्याच्यामुळे आपण इथं कोणीही जरी छत्रपती शिवाजी महाराज की जरी बोललो ना तरी प्रत्येकाच्या तोंडून हा जय येणारच. कमीत कमी हिंदू धर्माने आता येणाऱ्या पिढीने कमीत कमी जर त्यातून काही शिकायचं असेल तर त्याने आपल्या कपाळाला गंध तरी लावावं, तर त्यातून त्यांनी काही बोध घेतला असं मी समजेन. इतर धर्माची लोक त्यांचं धर्म आणि लपवायला कसं माहिती आहे का प्रत्येकजण आपापल्या कामकाजातनं वेळ भेटेल किंवा ते शक्यतो देतात, काय काय ना कामकाजामुळे किंवा फॅमिलीमुळे किंवा इतर काही गोष्टीमुळे वेळ देता येत नाही. आम्ही कोणाचं वाईट वाटून घेत नाही, पण ज्यांना शक्य आहे, आज आपलं छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान मास आज 28 तारखेपासून चालू झाले, ते 29 मार्चपर्यंत आपलं असणार आहे. तर याच्यामध्ये उरणकरांना मी खास करून संदेश देतो आहे की आपला जे विमला तलाव आहे उरणमधला, जिथे आपला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे, तर विमला तलावाजवळ रोज संध्याकाळी 7:30 वाजता ते 8:30पर्यंत असा 1 तासामध्ये आपला बलिदान मासाचा कार्यक्रम असणार आहे. आणि त्या कार्यक्रमामध्ये आपण छत्रपती संभाजी महाराजांना नमन करून त्यांना पुष्प अर्पण करणार आहोत. पुष्प अर्पण करून आपण त्यांना दररोज दिवा लावून अगरबत्तीने आपण त्यांचे नामस्मरण घेऊन त्यांचे पुण्यश्लोक आपण म्हणणार आहोत. आणि ही जी काय कालावधी असेल ते 1 तासाचा कालावधी असेल. तर ज्यांना शक्य होईल, जे कट्टर हिंदू असतील त्यांनी यावेच, पण ज्यांना असं वाटत असेल का मला कोणाच्या दडपणाखाली मला यायला भेटत नाही त्यांनी संकोच काढू नका, कारण प्रत्येकाला प्रत्येक कामामधनं वेळ भेटतो. ज्यांना नसेल भेटत त्यांनी आपल्या फॅमिलीला पाठवावा. आणि आमची कोणाची जबरदस्ती नाही आहे की तुम्ही याच, पण ज्याच्या मनात आपल्या धर्माबद्दल जो प्रेम आणि आदर असेल ना त्यांनी मंदिरात गेलं तरी चालेल, स्मारकाजवळ आलं तरी चालेल. आणि खास करून जे हिंदू लोक आहेत त्यांना खरंच त्यांना सपोर्ट करा, त्यांच्या मागच्या छुप्या हल्ले कुठले करू नका. आणि जेवढे ज्यांना शक्य जो प्रयत्न करतो का बाबा मी कार्यासाठी पुढे असतो त्यांना खरंच तुम्ही पाठिंबा द्या. आणि यातून मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो की दररोज संध्याकाळी विमला तलावाजवळ छत्रपती शिवाजी स्मारकांजवळ तुम्ही 7:30 ते 8:30पर्यंत आपला एक तास आपला किमती वेळ द्यायचा आणि त्यातून आपण महाराजांच्या प्रती आपण जो बलिदान मास आपण पाळणार आहोत. धन्यवाद. दादा तू एक विषय टाकलास हा छुपा हल्ला हिंदू, बरोबर, चांगला एक विषय आहे. कारण मी बघतोय का जो पाळायला जातो, आता तू समजा चालू केलास बरोबर बलिदान मास, आपलेच काही नावं ठेवणार आहेत. बरोबर आहे. पण एक्सपिरियन्स आलाय का? मला एक्सपिरियन्स कारण कोणाची माझ्याकडे असं बोलायची हिंमत करू शकत नाही, कारण आपण कसं आहे कट्टर आपण शिवाजी महाराजांचा मावळे आहोत. लहानपणापासून आपण त्यांचे कथा ऐकलेल्या आहेत, त्यांच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत आणि आपल्यावरती जे संस्कार झालेले आहेत त्याच्यामुळे कोणीही आपल्याला बोट दाखवेल अशी कोणाची हिंमत नाही आहे. आणि चुकून जरी झाली तरी त्यांना तिथे प्रतिहल्ला आपण तिथे देऊ शकतो. आता मार्केटमध्ये तुम्ही बघत असाल कोणी तांदूळ देतो तर कोणी लव जिहादसारखा असा प्रकार घालतो, पण त्याच्याप्रमाणे आपण काय आहोत, आपली संस्कृती काय आहे, आपले सण, आपली शिकवण, आपल्या आईवडिलांनी जे संस्कार दिले आहेत त्याच्यापरीने आपण जर वागलो ना
तर कोणाकडे आपल्याकडे वाईट नजरे बघण्याची कोणाची हिंमत होणार नाही. आता हा बलिदान मास चालणार आहे आपला 28 मार्च. बरोबर. तो 29 मार्चपर्यंत आपला अमावस्यापर्यंत चालणार आहे. अमावस्येच्या दिवशी होता तो आपल्या बरं 29 मार्चपर्यंत चालणार आहे. आता तू जसं पब्लिकला उरणच्या हे इन्व्हाइट केलंस एक प्रकारे, बरं या इकडे बलिदान मासासाठी आणि 1 तासाचं काय बरं प्रोग्राम अटेंड करा. ओके. आणि कसं माहिती आहे का, पहिली गोष्ट का प्रत्येकाने दुःखात न येता सुखात पण यायला पाहिजे, दुःखात पण यायला पाहिजे. हा जो आता 1 महिन्याचा जो आपला बलिदान मास आहे हा दुःखाचा आहे आणि सहसा कोणी दुःखामध्ये कोणाला आमंत्रण करत नाही. पण आपण जे राजे होऊन गेले छत्रपती संभाजी महाराज, त्यांनी आपला धर्म टिकावा याच्यासाठी जो बलिदान दिले ना, त्याच्यासाठी आपण एक हिंदू म्हणून या बलिदान मासासाठी एकत्र यायला पाहिजे अशी माझी नम्र विनंती आहे. कोणी कॉन्टॅक्ट नंबर वगैरे शेअर न करता तुम्ही डायरेक्ट तिथं 7:30 वाजता या. बरं. सर्व मंडळी इकडे, कारण आपण तुम्ही बघत आले होत ना, तर आपण एक शिवप्रेमी आहोत, आपण एक समस्त उरणकर आहोत, आपण एक हिंदू आहोत. तर याच्यामध्ये कुठली पॉलिटिक्स नाही आहे, कोण आपला मोठा दबावाखाली आहे किंवा त्याच्या बोलण्याप्रमाणे आपण करतो. आपण एक हिंदू म्हणून, एक छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक मावळा म्हणून आपण इथे एकत्र येतो आणि आपले कार्य आपण करणार नाही तर दुसरा कोण करणार नाही. त्याच्यामुळे जो कार्य करतो त्याला तुम्ही खरोखर सपोर्ट करा आणि त्या कार्यातनं आपली एकीही दिसली पाहिजे. धन्यवाद. तर मंडळी, हे साईडला अजून एक आपला मावला आहे, तर त्याला या बलिदान मासाबद्दल विचारूया, संभाजी महाराजांबद्दल विचारूया. दादा, तुझे विचार तू सांग. जय श्रीराम सर्वांना. जय श्रीराम. आपले छत्रपती संभाजी महाराज यांनी जे 30 दिवस जे औरंगाचे खूप कडक हाल सहन केलेत, त्यांनी पूर्ण जे पायाच्या नखापासून ते शिरापर्यंत जे वार सहन केले, त्यांनी अशा वेदना सहन केल्या. आपल्याला जरासं म्हणजे दगडाला ठेच लागली की आपण आई बाबा म्हणून ओरडतो, पण त्यांनी 30 दिवस एवढं त्यांनी हे सहन केलं, ही खूप मोठी गोष्ट आहे. जरी स्वतःचा प्राण गेला तरी त्यांनी धर्म नाही सोडला. ही गोष्ट त्यांच्याकडून शिकायची गोष्ट आहे आणि आपल्या हिंदूंनी ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. जरी प्राण गेला तरी धर्म ना सोडावा. कधीही शिवशंभूंचा स्वतःचा म्हणजे त्यांचा विचार आपल्याकडे मनात विचार आला पाहिजे. ही गोष्ट स्वतः आपण ध्यानात ठेवायला पाहिजे. आता आपण 29 मार्चपर्यंत तर मंडळी बघितलात, आपल्या दादाने त्याच्याबद्दल सांगितलं, थोडा आजच्या दिवसाबद्दल सांगितला आणि अतिशय दादाच्या डोळ्यात अश्रू आले. तर दादा, आता सगळे काहीतरी त्याग केला आहे, तसं आज तुम्ही काय त्याग केला? आम्ही आता 30 दिवस एक टाईमचं जेवण, त्याच्यामध्ये पूर्णपणे मांसाहार पूर्णपणे त्याग करायचा आहे त्याच्यामध्ये. आणि गोड पदार्थ, चहा आणि जे काही याचे पदार्थ आहेत ते त्याग केलेले आहेत. आणि आपल्या जे जीवनात जे काही अशी म्हणजे आनंदाच्या गोष्टी आहेत, म्हणजे लग्नकार्य झाले किंवा आपण जे आनंदासाठी आपण करतो त्यांचा त्याग करणं हे 30 दिवस आपण आपलं कर्तव्य आहे. आणि आपण सुद्धा काहीतरी त्याग केलंच पाहिजे 30 दिवस. धन्यवाद दादा. जय शिवराय. शिवराय. तर मंडळी, आपल्यासोबत अजून एक दादा आहे. दादा, तुझं नाव काय? माझं नाव अमोल हंबीर आहे. आणि दादा, आज तू काय सांगशील? तुझे 2 शब्दात आम्हाला सांग. मी थोडक्यात असंच म्हणू शकतो की ॲक्च्युली आपण थोडासा असा विचार केला की आपल्याला शरीराला थोडासा जरी इजा झाली तरी आपण खूपच ते वेदना सहन पण करू शकतो. म्हणजे आपले नुसते पायाला ठेच जरी लागली तरी आपण हाताला लागू, कशालाही लागू, आपण ते काही सहन करू शकत लगेच त्याला बँडेड बांधतो, काही करतो. आणि लोक आजच्या दिवसात तुम्ही बघाल तर छोट्या छोट्या मोहासाठी, कोणी प्रेमासाठी, कोणी पैशासाठी, कोणी नोकरीसाठी धर्मांतर करत आहे. परंतु छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारखं म्हणजे त्यांना म्हणजे राजासारखा राजा होता. तो राजेशाहीचं त्यांचं हे होतं, घराणं होतं. त्यांना तसं पाहिलं तर एक धर्म चेंज केल्यामुळे काही जास्त फरक पडला नसता. परंतु एवढ्या हाल अपेष्ट त्यांनी 30-40 दिवस सहन केल्या. आपल्या शरीराला एवढा त्यांनी त्रास सहन केला, परंतु धर्म चेंज केला नाही. शरीरासाठी एवढा त्रास सहन केला महाराजांनी,
पण आपला धर्म सोडला नाही आणि हे आपले हिंदू लोकांना समजलं पाहिजे आणि त्यांनी एक मिसाल कायम केली की बाबा आपल्याला किती हाल अपेष्ट होऊन देत पण धर्म प्रथम. आणि आता जे आपले उरले सुरलेले जे हिंदू भाऊ आहोत आपण सगळे यांनी यांचा हे घेतला पाहिजे, काय म्हणतात तो पायंडा घेतला पाहिजे, जेणेकरून सगळे एकत्र आले पाहिजे. सगळे एकत्र आले पाहिजे. यांच्यासारखे जे महान लोकांनी जे आपल्या असं धर्मासाठी जीव दिलेला आहे तर कमीत कमी जो आपल्याला वारसा ठेवून गेलेले आहेत तो जपता आला पाहिजे. आणि आपण आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा याच्या त्यांना त्यांचा आदर्श दाखवला पाहिजे, संदेश दिला पाहिजे. नाही तर ह्या पुढे काय आपण सुद्धा काही वर्षांनी काय सांगता येत नाही. कारण आता पण आपण बघितलं तर हिंदू वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये नंतर वर्गामध्ये वाटला गेलेला आहे. तर त्यांनी एकत्र येऊन आपल्या धर्माचं रक्षण केलं पाहिजे. नाहीतर हा सुंदर असा धर्म काही वर्षामध्ये संपुष्टात येईल आणि पुढच्या पिढीला फार त्रास होणार आहे या गोष्टीचा. तुम्ही आता जगामध्ये सगळं बघताय की जिथे आपण अल्पसंख्याक बनतोय हिंदू त्या ठिकाणी त्याची काही खैर नाही आहे त्या समाजाची. जर आपल्याला आपला समाज आणि आपली मुलाबाळांना पुढचं आयुष्य चांगलं दाखवायचं असेल तर त्यांना ह्याच्याबद्दल पहिले सुरुवात केली पाहिजे. तरुण आणि जी लहान मुलं आहेत त्यांना जर धर्माच्याबद्दल माहिती समजली आणि त्याचं महत्त्व कळलं तरच पुढे मागे जाऊन आपण आपल्या धर्माची आपला धर्म जपला पाहिजे. आपण हे महाराजांबद्दल सगळ्यांना सांगितलं पाहिजे की आपले महाराज काय होते, आपल्यासाठी त्यांनी काय केलं आहे, काय त्याग केला आहे हे लोकांना समजलं पाहिजे. असं आणखीन गोष्ट मला असं वाटतं की ह्या 30 दिवसामध्ये जो आपण कोणता मास काय म्हणाले ना बलिदान मास हे करतोय 30 दिवसामध्ये. तर ह्या 30 दिवसामध्ये कमीत कमी आपण पूर्ण संघटन उरणचा प्रत्येक नागरिक त्या विमला तलावाच्या इथे संध्याकाळी 5 ते 7 दरम्यान जसं लोक फिरायला येतात तसं प्रत्येकाने 5 ते 7 दरम्यान सगळ्यांनी उपस्थित राहून आपली एकता दाखवावी असं मी सगळ्यांना निवेदन करतो. धन्यवाद. जय शिवराय दादा. जय शिवराय. तर अजून एक आपल्यासोबत मावला आहे, आपला दादा आहे. दादा तुझं नाव? आनंद कदम. आणि दादा हा आता आपण त्याग केलेला आहे, काय कशाने कोणी कशाने काय त्याग केलेला आहे, तर आज तू काय दादा त्याग केलास? मी मुंडन करतोय. हां. चहा वगैरे सोडलेला आहे. नॉनव्हेज तर माझा बंदच असतो. हां. आणि एक ह्याच्यातून सांगण्यासारखं एवढंच आहे की बाबा हे आपण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान मास पाळतो 1 महिन्यासाठी. तर हे प्रत्येक हिंदूचं आद्य कर्तव्य आहे की बाबा कोणी ना काहीतरी ह्या महिन्यामध्ये पाळला पाहिजे. गोडधोड म्हणा, कोणी एखादा कार्यक्रम असतो घरात तो कार्यक्रम करायचा नाही, अशा भरपूर काही गोष्टी आहेत त्या आनंद उत्सव कोणताही साजरा करायचा नाही. कारण की हा आपला महिना हा पूर्ण दुखवट्याचा महिना आहे. ह्याच्यात एक दुःख एवढंच म्हणजे संभाजी महाराजांना हालाल करून मारलं ते औरंगजेबनी. त्यावेळेस तो धर्म स्वीकार बोलत होता मुस्लिम, पण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी मुस्लिम धर्म स्वीकारला नाही, आपला हिंदू धर्म हा सोडला नाही. त्याच्यातून एवढंच आहे की आपण जे हिंदू आहोत ते केवळ आणि केवळ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांमुळे आपण हिंदू आहोत. ह्याच्यातून घेण्यासारखं भरपूर आहे. दादाच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू आले आणि खरंच अंगाला काटा आला ऐकून. खूप दुःखाची गोष्ट आहे, काय मला बोलताच नाही ते पुढं. आपण आता प्रेरणामंत्र घेणार आहोत. मी पुढे म्हणेन, बाकीच्यांनी मागून म्हणायचं आहे. धर्मासाठी झुंजावे, झुंजून अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे, राज्य आपुले, देशद्रोही जितके कुत्ते, मारे निघालावे परते, देवदास पावती फत्ते, यदर्थी संशय नाही, देव मस्तकी धरावा,
मस्तकी धरावा, अवघा कल्लोळ करावा, मुलूक बडवावा की बुडवावा, धर्म संस्थापनेसाठी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय। आता श्री संभाजी सूर्यवृद्धी आपण घेऊया। मी पुढे म्हणेन एक ओळ, तुम्ही मागून म्हणा। मृत्यू सही न डरले मनी धर्मवीर, मृत्यू सही न डरले मनी धर्मवीर, फुटले स्वनेत्र तुटले जरी जी बशीर। तर दादा आपण आता बरेचसे म्हणजे छावा पिक्चर रिलीज झाल्यानंतर बरेचसे लोकांना या बलिदान मासाच्या बद्दल माहिती भेटले, तर आपण हा बलिदान मास कधीपासून पाळतोय हे फक्त आम्हाला सांग। आता जो आपण चित्रपट आलाय छावा चित्रपट, त्या छावा चित्रपटामध्ये शेवटचे 5-10 मिनिटं संभाजी महाराजांना यातना औरंगजेबाने दिलेले आहेत ते समजले आहेत, पण जर आपण जो आज बलिदान मास पाळतोय या बलिदान मासाची जाणीव आपल्या हिंदू समाजाला अजिबात नव्हती। जवळजवळ आज 35 ते 40 वर्ष झाले आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी यांनी श्री शिवप्रतिष्ठा हिंदुस्थानची स्थापना केली। फक्त देव देश धर्माची पिढी, देव देश धर्माचे रक्षण करणारी पिढी, शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या रक्तगडाची पिढी घडावी यासाठी श्री शिवप्रतिष्ठा हिंदुस्थानची स्थापना केली। हे स्थापना करत असताना त्यांनी ठरवलं होतं की आपला जो हिंदू समाज आहे, जो हिंदुस्थान आहे, तो जर टिकवायचा असेल तर त्याला एकच मार्ग आहे, तो म्हणजे शिवाजी महाराजांचा मार्ग आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा मार्ग। या पितापुत्रांनी जो कार्य केलेलं आहे हिंदू समाजासाठी, हिंदुस्थानासाठी, हिंदू धर्मासाठी, ते अतुलनीय कार्य आहे। म्हणजे त्यांच्यासारखं कार्य जगाच्या बातमीवर कोणीच केलेलं नाहीये। तर आता आपण छावा चित्रपट पाहिला, शेवटच्या 10 मिनिटात त्या चित्रपटामध्ये दाखवलंय की संभाजी महाराजांनी किती यातना सहन केल्या, त्या औरंगजेबाने त्या संभाजी महाराजांना किती यातना केल्या, म्हणजे कशासाठी, तर फक्त धर्म परिवर्तनासाठी। संभाजी महाराज यातना सहन केल्या पण आपला धर्म सोडला नाही। तेव्हा जर संभाजी महाराजांनी आपला धर्म सोडला असता तर आज तुम्ही आम्ही हिंदू नसतो, आपला धर्म वेगळा असता, त्यावेळी हिंदू धर्म संपला असता। आज खऱ्या अर्थाने हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, हिंदुस्थान जर कोणामध्ये जर शिल्लक असेल तर तो संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे। तर ती बलिदानाची जाणीव हिंदू समाजाला व्हावी यासाठी आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजींनी जवळजवळ आज 35 वर्ष झाली हे बलिदान मास चालू केलेलं आहे। तर तो बलिदान मास ज्या ज्या ठिकाणी सूर्याची किरण पोहोचतात त्या प्रत्येक गावात, त्या प्रत्येक वाडीत, त्या प्रत्येक वस्तीत, त्या प्रत्येक शहरात हा धर्मवीर बलिदान मास हा आपण हिंदूंनी पाळला पाहिजे। तरच हा हिंदुस्थान आणि हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृती हे टिकून राहील। संभाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण आपल्या हिंदू धर्मासाठी काहीतरी केलं पाहिजे। त्यावेळी त्यांनी धर्मासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, अनेक यातना सहन केल्या, त्यांचे डोळे काढले गेले, त्यांच्या हातापायाची नखं काढली, हातापायाची बोटांचे तुकडे गेले, अंगाची कातडी सोडली, त्यांची जीभ काढली, अशा अनेक प्रकारच्या यातना संभाजी महाराजांनी सहन केल्या। कुणासाठी, तर आपल्या हिंदू धर्मासाठी। याची जाणीव आपल्या प्रत्येक हिंदुस्थानातल्या प्रत्येक नागरिकाला, हिंदू धर्मातल्या प्रत्येक शिवभक्ताला, प्रत्येक शंभूभक्ताला जाणीव असली पाहिजे। आणि त्यांनी संभाजी महाराजांच्या बलिदानाची जाणीव ठेवून हा फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्येचा जो महिना आहे, संपूर्ण फाल्गुन महिना हा धर्मवीर बलिदान मास म्हणून प्रत्येक हिंदूंनी पाळला पाहिजे। याची सुरुवात आदरणीय संभाजी भिडे गुरुजींनी केलेली आहे, पण ती फक्त श्री शिवप्रतिष्ठा हिंदुस्थान पुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण हिंदू समाजाचा हा धर्मवीर बलिदान मास झाला पाहिजे। कारण की हा बलिदान मास फक्त संभाजी महाराजांनी जे बलिदान दिले ते काय फक्त भोसले कुळासाठी दिलेले नाहीये, तर ते तुमच्या आमच्यासाठी दिलेले आहे। आपल्या समाजामध्ये म्हात्रे आहेत, भोसले आहेत, कदम आहेत, साठे आहेत, पाटील आहेत, म्हात्रे आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारची नावांची असलेली हिंदू समाजाची माणसं आहेत। तर त्या प्रत्येक हिंदूंनी हा धर्मवीर बलिदान मास हा पाळला पाहिजे। तुमचं आमचं धर्मकर्तव्य समजून हा बलिदान मास पाळला पाहिजे। कौटुंबिक पातळीवर, सामाजिक पातळीवर हा उपक्रम आपण घेतलाच पाहिजे, तरच आपल्या हिंदू समाजाला त्याची जाणीव होईल आणि धर्मरक्षणासाठी, धर्म संरक्षणासाठी एक नवीन पिढी तयार होईल। कारण की आज आपण पाहतोय, आपण आज उरणमध्ये आहोत, उरणमध्ये 5-6 महिन्यांपूर्वीच एका आपल्या माता भगिनीवर एका जिहाद्याने अत्याचार करून तिला ठार मारलं होतं। असे अनेक जिहादी आपल्या समाजामध्ये तयार आहेत, पण आपण धर्माचं रक्षण करण्यासाठी किंवा धर्म संरक्षणासाठी शिवाजी महाराज नाही आहेत आपल्याकडे संभाजी महाराज नाही आहेत। तर ते संभाजी महाराज, शिवाजी महाराज तयार व्हावेत यासाठीच आपण धर्मवीर बलिदान मास हा मोठ्या कठोरतेने, मोठ्या आत्मीयतेने
हा पाळला गेला पाहिजे, तरच या जिहाद्यांना कुठेतरी आळा बसेल आणि आपला धर्माभिमानी तरुण हा तयार होईल. कारण की आपण पाहतोय समाजामध्ये लँड जिहाद होतोय, लव जिहाद होतोय, परत आपल्या गोहत्या होत आहेत. या का होत आहेत? त्यावेळी औरंगजेब होता, आज औरंगजेब नाहीये, पण औरंगजेबाच्या वृत्तीचे, त्यांच्या विचारांचे अनेक असे मोहल्ले आहेत, किंवा पाकिस्तान आहे, बांगलादेश आहे, अफगाणिस्तान आहे. हे जोपर्यंत यांचा जोपर्यंत खात्मा होत नाही तोपर्यंत आपल्या धर्मवीर बलिदान मास पाळायचा आहे. आणि तो जेव्हा समाज संपेल तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहण्याचा एक तो जो काळ आहे, जो उपक्रम आहे तो पूर्ण होईल. तोपर्यंत हे असं चालू राहणार आहे. आणि प्रत्येक हिंदूला माझं एक कळकळीचं सांगणं आहे की तुम्ही जर हिंदू आहात ना, तर तुम्ही धर्मवीर बलिदान मास हा पाळलाच पाहिजे. कारण की तुम्ही, मी आणि जो काही हिंदू समाज आहे तो जो शिल्लक राहिला आहे तो फक्त संभाजी महाराजांच्या बलिदानामुळेच. तर ती जाणीव आपल्या कायम चित्तात ठेवा, एवढंच सांगणं असेल. आणि धर्मवीर बलिदान मास ज्या ज्या ठिकाणी होतोय त्या ठिकाणी आपण सहभागी होऊन संभाजी महाराजांना श्रद्धांजली व्हायची आहे. जय श्रीराम. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. तर मंडळी, आपल्या समोर आता विशाल दादा आहे. तर नमस्कार. तर दादा, आज तू बलिदान मास पाळणार आहेस का? हो, मी बलिदान मास पाळणार आहे. हा माझा पहिलाच वर्ष आहे बलिदान मास पाळण्याचा. म्हणजे काय त्याग करणार आहेस तू? ॲक्च्युली मी नॉनव्हेज नाही खाणार आणि गोड पदार्थ खाणार नाही. सेलिब्रेशन वगैरे ते पण मोस्टली अवॉइड करीन, जायचं कुठं. ओके. आता या बलिदान मासामध्ये होली पण येत आहे, होली सण. हो, तो पण आता येत आहे. तो आपला हिंदू धर्मांचाच सण आहे. पण ॲक्च्युली मी बलिदान मास पाळल्यामुळे मी नाही जाऊ शकणार या होली सणाला. आणि बरेचसे लोकही म्हणजे चप्पल टक्कल केलाय, कोणी गोड पदार्थ सोडलाय, मच्छी मटण वगैरे, चप्पल पायातली घालत नाही. तर असंच आपल्या समोर एक विशाल दादा मावला आहे, त्याने सुद्धा काही कट्टर असतात, ते सर्वच त्याग करतात. त्यांना मनापासून धन्यवाद आणि त्यांना मानलं पाहिजे मनापासून. हो, आपण थोडं तरी काहीतरी शंभू महाराजांसाठी आपलं बलिदान, आपलं त्याग केलं पाहिजे असं मला वाटतंय. त्या 30 दिवस तरी चालेल दादा, धन्यवाद. म्हणजे प्रत्येकाने जे रडतात छावा पिक्चर बघून, त्यांनी तरी ॲटलिस्ट कराच. ज्यांनी छावा पिक्चर बघितला. अजून एक मी भरपूर सारे मित्रमैत्रिणींचे पण स्टेटस स्टोरी बघितल्या बलिदान मासानिमित्त, पण अजून उरणमध्ये जनजागृती तशी झालेली नाही. कारण ते लोक मला कोण दिसत नाही इथं. 100 जणांचे मी स्टेटस बघितले बलिदान मासाबद्दल. तर त्या लोकांना विनंती आहे की आजपासून जो बलिदान मास स्टार्ट झाला आहे, काहीकांना माहीत नसेल त्यामुळे ते आले नसतील, तर या व्हिडिओमार्फत, हितेन ठाकूर ब्लॉग्स यामार्फत तुम्हाला एक जनजागृती होते. तर फर्स्ट ऑफ ऑल हितेन ठाकूरचं मनापासून आभार. आणि जे जे लोक ही व्हिडिओ बघतील त्यांनी प्लीज हिंदू धर्म म्हणून संभाजी महाराजांसाठी 7:30 ते 8:30 रोज संध्याकाळी 29 मार्चपर्यंत नक्की या. इथं जसं तुम्हाला जमल तसं या. आणि खास करून आपल्या छोट्या मुलांना घेऊन या, कारण त्यांना हा मेन इतिहास समजला पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद दादा. जय श्रीराम. जय श्रीराम.